आपल्याकडे असं म्हणतात की पाण्यात पडल्यावर जसं पोहता येतं तसं संसारात पडलं की संसार करायला येतो. पण हा संसार जर यशस्वीरित्या करायचा असेल तर त्यामध्ये उत्तम पाकसिद्धी येणं फार महत्त्वाचं आहे. स्वयंपाक करणं हे जर शास्त्र मानलं आणि त्यातील महत्त्वाच्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने शिकल्या तर ही पाकसिद्धी सहज साध्य आहे. ती सिद्धी प्रत्येक गृहिणीलाही आलीच पाहिजे आणि प्राप्त व्हावी. मला ही सिद्धी माझ्या आईकडून मलाही मिळाली. त्याचा मला खूप प्रचंड अभिमान आणि गर्व आहे. चला आपण साहित्य आणि कृती पाहूयात. 15 ते 20 लोकांसाठी भोगीची भाजी. वांगी, गाजर, बटाटे, वालपापडी, मटारदाणे, ओला हरभरा, पावटा, कंदमुळं, कच्चे केळी, मेथीचे मुठे, शेवग्याच्या शेंगा, बोरं, शेंगदाणे, रताळे आणि फ्लावर. पातेल्यामध्ये तेल, हिंग, जिरं टाकून वरून साफ केलेल्या सर्व भाज्या टाकून परतून वाफेवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. वांगी, गाजर, बटाटे, केळी, रताळे, फ्लावर, कंदमुळं, फ्लावर, शेवग्याच्या शेंगा तेलामध्ये छान तळून घ्यायचं. पातेल्यात 2 पळी तेल घालून खमंग फोडणी करावी. ओला नारळ, लसूण, मिरची, कोथिंबीर, लिंबू, साखर यांचं वाटण टाकून छान परतून घ्यायचं. वरून सगळ्या तळून घेतलेल्या भाज्या, वाफवलेल्या भाज्या टाकून 2 ते 10 मिनिटं वाफ द्यायचे. माझी आई नेहमी म्हणायची, जो व्यक्ती भोगीची भाजी खाईल तो आयुष्यभर निरोगी राहील.